गोपीनाथरावजी मुंडे यांचं काम काय काय होतं हे जर सांगत सुटलं तर खूप वेळ लागेल, पण मी तुम्हाला काही एक दोन किस्से सांगतो की त्यांचं काम कसं होतं. बघा, ज्या कोणाला मोठं व्हायचं असेल, पहिले तर मोठ्या व्यक्तीला शत्रूच नसला पाहिजे. जे लोकनेते असतात त्यांना कोणी शत्रूच नसतो, आणि माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांना कोणी शत्रूच नव्हता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांचा मतदारसंघ रेणापूर होता, लातूरचा काही भाग आणि बीड जिल्ह्याचा काही भाग असा मिळून हा मतदारसंघ होता. आणि लातूरमध्ये पुन्हा एक दिग्गज नेते, लोकनेते होते विलासरावजी देशमुख, आणि या दोघांची मैत्री म्हणजे शोले पिक्चरच्या वीरू आणि जय सारखी मैत्री होती. अतिशय छान मैत्री यांची होती. आणि हा मतदारसंघ असल्यामुळे माननीय गोपीनाथरावजी मुंडे यांना कधीही लातूर जिल्ह्यात जाऊन प्रचार करायची गरज पडली नाही. त्यामुळे गोपीनाथरावजी पूर्ण महाराष्ट्र फिरू शकले. आणि त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला एक, की जेव्हा एकदा हेलिकॉप्टरनं त्यांना बीडमध्ये उतरायचं होतं, वातावरण व्यवस्थित नव्हतं,